अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. कथा अवधूतांची. दत्त माझा मी दत्ताचा. मृत बाळाला जीवन अर्पुनी अवधूत नाव ठेविले. एक नव्हे तर 2 जन्मांचे महत्कार्य सोपवले. इसवी सन 1750चा काळ असावा. महाराष्ट्रातल्या कोकण भागातील समुद्रकिनारी बसलेल्या एका गावात एका छोट्या बालकाचा जन्म झाला. आई वडील बाळाच्या जन्मामुळे खूपच आनंदी होते, पण हा त्यांचा आनंद अल्पकाळ टिकणार होता. 5-6 दिवसातच बाळाची तब्येत बिघडली. त्या छोट्या गावात विशेष सोयी देखील नव्हत्या. आई वडील काळजीने ग्रस्त झाले. दिवसेंदिवस बाळाची तब्येत आणखीनच बिघडू लागली. अत्यंत चिंताजनक स्थितीत असलेल्या त्या छोट्या बाळाचं नामकरणही केलं नव्हतं. 2 महिने झाले. आता तर बाळाची तब्येत इतकी बिघडली की बाळाच्या मातेचा धीर सुटला. ती धाव मोकून रडू लागली. गावातील वयस्कर स्त्रिया आणि पुरुष घरी जमा झाले. ते मूल आचके देत होते. कर्दळी वनात आपल्या गुहेत ध्यानस्थ बसलेल्या योगीराजांना त्या 2 महिन्याच्या छोट्या बाळाच्या मातेचा आक्रोश कानी पडला. मुलाची आई अत्यंत तीव्रतेने परमात्म्याची प्रार्थना करत होती. साऱ्या विश्वाची माऊली असलेल्या योगीराजांना त्या मातेच्या हृदयाच्या वेदना जाणवत होत्या. वेळ आली होती. योगीराजांनी डोळे उघडले. अमावस्येची रात्र होती. गुहेबाहेर अंधार होता. योगीराजांनी आपला त्रिशूळ आणि कमंडलू उचलला. त्या अमावस्येच्या गर्द अंधारात गुहेबाहेर पाऊल टाकले. योगीराज झपाझप चालू लागले. प्रतिपदेची सकाळ झाली. समुद्र किनाऱ्यावरच्या त्या छोट्या गावचे सारे लोक त्या अंत्यस्थ बाळाच्या घरी जमा झाले. उगवत्या सूर्याचे किरण समुद्राच्या पाण्यावर चमकून लाटाबरोबर किनाऱ्यावर आदळत होते. बाळानं प्राण सोडला होता. बाळाच्या आईचा आक्रोश ऐकवत नव्हता. गावातील स्त्रिया तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न देखील करत होत्या. पित्यानं बाळाचा मृतदेह एका शुभ्र वस्त्रात गुंडाळून आणि त्याची पुढील व्यवस्था करण्यासाठी गावातल्या इतर ज्येष्ठ लोकांबरोबर जड अंतकरणाने तो बाहेर पडला. बाळाची आई त्याच्या मागे धावली आणि माझ्या बाळाला माझ्यापासून दूर घेऊन जाऊ नका हो, अशी केविलवाणी विनवणी देखील करू लागली. परंतु डोळ्यात अश्रू दाटलेले पित्यास दुसरा पर्याय नव्हता. ते सर्वजण गावाबाहेर पडून रानाच्या दिशेने चालू लागले. बाळाची आई धडपडत पाठोपाठ चालली होती. समुद्राच्या लाटावर दूरवर क्षितिजातून एक आकृती भरभर पुढे येऊ लागली. येत होती. ते होते आपले त्रिशूळ आणि कमंडलूधारी योगीराज. सकाळच्या त्या प्रहरी क्षितिजावर उगवणारं सूर्यबिंब त्या घटनेचा साक्षीदार होतं. योगीराजांनी किनाऱ्यावर पाऊल ठेवलं आणि त्यांनीही गावाबाहेरील जंगलाच्या दिशेने वेगाने चालण्यास सुरुवात केली. आता पावतो. जंगलात बालकाच्या अंत्यविधीसाठी जमलेल्या लोकांनी बाळाचा मृतदेह पुरण्यासाठी खड्डा खोदला होता. बाळाच्या वडिलांनी सश्रू नयनांनी मुलाचं शव त्या खड्ड्यात ठेवलं. जड हातानं त्या मृत बालकावर माती लोटणार तेवढ्यात तिथे त्रिशूल कमंडलूधारी योगीराज हजर झाले. तिथे जमलेल्या लोकांस हा काय प्रकार चालला आहे असं त्यांनी दडावून विचारलं. लोक दचकली. 7 फूट उंच तेजस्वी अजानुबाहू हातात त्रिशूल आणि कमंडलू धरलेल्या योगीराजांना पाहून लोक अचंबित झाले. ते कुठून आणि कसे आले? आसपास तर मेलोन्मेल वस्ती देखील नव्हती. ही तेजस्वी व्यक्ती आहे तरी कोण? घाबरतच त्यांनी योगीराजांना सांगितलं,
या छोट्या बालकाचा मृत झाला आहे. आम्ही त्याची उत्तरक्रिया करण्यास इथं आलो आहोत. योगीराज पुढे झाले आणि म्हणाले, कुठे आहे बालक? मला पाहू दे. पित्यानं खड्ड्यात नुकत्याच ठेवलेल्या बालकास पाहून योगीराज गरजले. कुणी सांगितलं हे बालक मृत आहे? असं म्हणून त्रिशूलाचे 2 टोक बाळाच्या कपाळावर लावताच मृत बाळ जे आहे ते रडायला लागलं. सर्वजण हा अघटित प्रकार पाहून स्तब्ध झाले होते. बाळाची माता आनंदात हर्षोल्लसित झाली होती आणि बाळाकडे धावली. पित्याने तर योगीराजांचे चरणच धरले. त्यांनी योगीराजांना आपल्याबरोबर गावात घरी येण्याची विनंती देखील केली. त्या मातेनं बाळास छातीशी कवटाळलं होतं. सर्वजण गावात परत आले. बाळाच्या पित्यानं योगीराजांना आपल्या घरी नेऊन त्यांना उच्च आसनावर बसवलं. त्यांची पाद्यपूजा केली. योगीराजांनी पाद्यपूजा स्वीकारली. या बाळाचं नाव ठेवलं होतं का? योगीराजांनी विचारलं. पित्यानं सांगितलं नाही. असं सांगताच योगीराज म्हणाले, आणा बाळाला माझ्याकडे. मीच आता त्याचे नाव फुकतो. मातेने आनंदाने बाळाला योगीराजांकडे दिले आणि त्यानंतर बाळही योगीराजांना पाहून हसत होते. योगीराजांनी बाळाचे दोन्ही कान फुकले आणि त्याचं नामकरण अवधूत असं केलं. योगीराजांनी पित्यास सांगितलं, या बाळाची मी हिमालयात त्याच्या मागील जन्माची निवड केली आहे. जन्मातच निवड केली आहे. पुढे हा काय करणार हेही मी अगोदर ठरवलेलं आहे. मी निवड केलेला हा एक सिद्ध पुरुष आहे. एवढे बोलून योगीराज अचानक गुप्त झाले. योगीराज अचानक असे कुठे गेले? त्यांना शोधणार तरी कुठे? सारे बुचकळ्यात पडले. सर्वांनी त्यांना शोधण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण योगीराजांचा थांब पत्ता लागला नाही. अवधूत आता 2 वर्षाचा झाला होता. या इवल्याशा वयातही तो सतत दिगंबर दिगंबर असा जप करत असे. त्या अवधूत दिगंबरांनी त्याच्या मृतदेहात परत चेतना म्हणून आणून त्याचं नामकरणही केलं. त्या परमात्म्यास तो विसरला नव्हता. सतत नामस्मरणात दंग असा अवधूत अगदी वेगळाच मुलगा होता. अवधूत आता 7 वर्षाचा झाला होता. एक दिवस समुद्रावर संध्याकाळच्या वेळी तो एकटाच फिरत होता. भरतीच्या लाटांच्या आवाजाच्या नादात त्याला तंद्री लागली होती. तेवढ्यात किनाऱ्यावरील नारळाच्या झाडाखाली एक व्यक्ती बसलेली त्यानं पाहिली. ती व्यक्ती त्याला हात हलवून जवळ बोलावत होती. अवधूत किनाऱ्यावरच्या नारळाच्या बागेकडे वळला. वाडीत योगीराज एका झाडाखाली बसून अवधूताची वाट पाहत होते. अवधूत योगीजाजवळ पोहोचला आणि त्या तेजस्वी दिव्य मूर्तीस पाहून त्यानं नमस्कार देखील केला. आपण मला कशासाठी बोलवलं? असं धीटपणे अवधूतानं विचारलं. नंतर योगीराजांनी अवधूतास पुढे ओढून आपल्या मांडीवर बसवून गुंजारलं आणि त्याच्या उजव्या कानात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र उपदेश दिला. योगीराज हसले आणि त्यांनी आपल्या कमंडलूत हात घालून एक छोटी चांदीची दत्तप्रभूंची मूर्ती काढून अवधूतास दिली. योगीराजांनी सांगितलं, तुला या मूर्तीचे रोज 2 तास ध्यान करायचे आहे. छोटा अवधूत या आजोबांच्या मांडीवर बसून आता हरवून गेला होता. त्याला आजोबांची गंमत वाटू लागली. त्यांच्याशी जुनी ओळख असल्यासारखं वाटू लागलं. योगीराजांनी बोलण्यास सुरुवात केली. बाळा, तू एक निवड केलेला सिद्ध पुरुष आहे. मी ठरवून दिलेलं तुझ्या जन्माचं ध्येय विसरू नकोस. तुला पुढे खूप तप, ध्यान, साधना करायची आहे. त्यानंतर अवधूत ग्रंथसंपदा लिहायची आहे. तू लिहिलेली ग्रंथसंपदा अत्यंत प्रासादिक अशी असेल. या ग्रंथाच्या निव्वळ पारायणानं सामान्यांचा सर्व अडचणी, संकट दूर होतील. त्यांना जीवनातील कठीण प्रश्नांची उत्तरं मिळतील. कठीण परिस्थितीत मार्ग गवसतील. तुझ्या हातानं तू राख, माती, झाडाची पानं किंवा नुसता आशीर्वाद जरी दिलास तरी लोकांचं कल्याण होईल. माझी शक्ती नेहमी सदैव तुझ्या पाठीशी आहे. सर्वसामान्यांच्या इच्छा पूर्ण करणं
त्यांच्या अडचणी सोडवणं हे एकच तुझं दैवी ध्येय नसून त्यांना ईश्वराच्या अनुसंधानासाठी परत नरजन्म घेण्यास तुला उद्युक्त करायचं आहे. वयाच्या 12व्या वर्षी तू तीर्थयात्रेस निघ. संपूर्ण हिमालय, गिरनार पर्वत, माउंट आबू या ठिकाणी तपश्चर्या कर. तुला अनेक सिद्ध महायोगी भेटतील. त्यांच्याकडून ज्ञानाची प्राप्ती करून घे. तुझी माझी परत भेट होईलच. या जन्मी तू करणार असलेलं हेच काम तुला पुढच्या जन्मातही परत एकदा करायचं आहे. मी प्रज्ञापुरीत निजानंदी बसल्यावर साधारण 100 वर्षांनी पुन्हा तुला हेच काम सुरू करायचं आहे. त्यावेळी तिथं काळाची गरज असेल आणि ती तूच पूर्ण करायची आहेस. 7 वर्षाचा अवधूत हे लक्षपूर्वक ऐकत होता. शब्द न शब्द त्यानं कानात साठवला होता. त्यांचे शब्द जणू त्याच्या हृदयावर कोरले गेले होते. जरी ती बहुमूर्ती असली तरी योगीराजांनी निवड केलेल्या त्या पुण्यात्मा होता. आपल्यावर सोपवलेल्या कार्याची जबाबदारी त्याला उमगली होती. आजोबाचा निरोप घेऊन ती चांदीची छोटीशी दत्तांची मूर्ती हातात घट्ट धरून तो बालसुलभ स्वभावानुसार घराकडे धावत सुटला. योगीराज ही प्रसन्न मुद्रेने उठले. त्यांनी धूळ झटकली. आपला त्रिशूळ आणि कमंडलू उचलला. नारळाच्या वाडीतून हाताने त्याने झावल्या बाजूला सारत झपाझप पावलं टाकत ते समुद्राकडे चालू लागले. सारा निसर्ग, अगदी समुद्रही हे अघटित पाहून अवाक झाला होता. अतीव आनंदानं समुद्रालाही भरती आली होती आणि उधाणलेला वाराही मांडाच्या चवऱ्यात ढाळू लागला होता. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.